बिस्किटपासून रेवाड केक कधी तुम्ही बनवला आहे का? आपण जनरली बिस्किट केक बनवतो तर तो गचकाच होत असतो. पण रेवाड कसा बनवायचा ते आज आपण जयाज पॉकेट रेसिपीमध्ये बघू आणि केक कसा बनला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मी सर्वात प्रथम घेतलेला आहे बिस्किटचा पुडा. येथे तुम्ही कोणत्याही कंपनीचा साधा बिस्किटचा पुडा वापरू शकतात. त्यानंतर आपण कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत आणि तूप जे आहे ते हलकंसं गरम करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बिस्किट आपल्याला अर्ध्या सेकंदासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, फक्त अर्ध्या सेकंदासाठी फ्राय करायचे आहेत. यामध्ये बिस्किट फ्राय करणे हे ऑप्शनल आहे. याऐवजी आपण अर्धा वाटी तूप सुद्धा घालू शकतो. तर चला, बिस्किट आपण जे काही घेतले आहे ते सगळे फ्राय करून घेऊ. तर या ठिकाणी मी 2 बिस्किटचे पुडे वापरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला बिस्किट हे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे. तर याचप्रमाणे मी सगळे जे बिस्किट होते ते फ्राय करून घेतले आहे आणि यानंतर आपल्याला हे गार होऊ द्यायचे आहे. गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आहे आणि बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहे. ग्राइंड झाल्यानंतर ते काहीसे असं दिसतं, तुम्ही बघू शकता. यानंतर आपण गॅसवरती कमी गॅस करून एक मोठं जर्मनचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक सळई ठेवली आहे ज्यामध्ये आपण भांडं ठेवू शकतो. यामध्ये आपण घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स. आपल्याला जे आहे अवेलेबल ते आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत. तर जे बिस्किट आपण बारीक करून घेतले आहे, ग्राइंड करून घेतले आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. तर यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स सगळे टाकून देणार आहोत. तर यामध्ये मी सर्वात प्रथम चेरी टाकली आहे, बदाम टाकणार आहे, काजू टाकणार आहे आणि मनुके टाकणार आहे. यानंतर मी टाकले आहे अक्रोड. तर याचप्रमाणे आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आपण इथं टाकू शकतो. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या, आपल्याला येथे कोणत्याही प्रकारची साखर वापरायची नाही आहे. ऑलरेडी बिस्किटमध्ये खूप साखर असते त्यामुळे. तर इथं आपल्याला पाणी आहे ते हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर नंतर बॅटर तयार झाल्यानंतर एक इनोची पुडी आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर आपल्याला लगेचच हे भांड्यामध्ये घालायचं आहे. भांड्याला आधी तूप लावून वरतून पीठ लावायचं आहे. याचप्रमाणे नंतर हे बॅटर आपल्याला भांड्यामध्ये घालून बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. यावर आपण गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स जे आपल्याकडे आहे ते आपण घालू शकतो छान दिसण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये किती सुंदर आपले ड्रायफ्रूट्स दिसत आहे. तर जे पातेलं आपण गरम होण्यासाठी ठेवलं आहे ते सुद्धा गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भांडं ठेवायचं आहे बेक होण्यासाठी. तर 20 मिनिटासाठी आपण हे लो गॅसवरती बेक करून घेणार आहोत. 20 मिनिटानंतर आपण बघूया केक झाला आहे की नाही. तर केक तर खूप सुंदर दिसत आहे. तर सुरीच्या साहाय्याने आपण चेक करूया. सुरी एकदम प्लेन आली म्हणजे आपला केक एकदम रेडी झालेला आहे, एकदम तयार आहे. घरच्या घरी 10 ते 20 रुपयात तयार होणारा इतका सुंदर प्लम केक, तोही रेवाड. खूप छान लागतो आणि टेस्टही मस्त असते. तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि असा छानसा केक तुमच्या मुलांसाठी तुम्ही लगेच झटपट 10-15 रुपयामध्ये बनवू शकता. तर नक्की लाईक